नमस्कार, मी गिरीश निकम. सुखी जीवनाचा मंत्र या खास कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. लैंगिक आरोग्य हा आनंदी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक जण भीतीनं, संकोच बाळगल्यानं यावर व्यक्त होत नाहीत. त्यामुळे दाम्पत्य जीवनात अडचणी देखील निर्माण होतात. खरं तर वैवाहिक जीवनात तुम्ही सेक्सचा पुरेपूर आनंद घेत असाल तर तुमच्या जीवनात सुखाच्या क्षणांची बरसात होत राहणार हे अगदी पक्का आहे. तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकणाऱ्या अनेक समस्या आहेत. त्याच मार्गदर्शनासाठी तर हे आमचं व्यासपीठ आहे. सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर तज्ज्ञ डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करतात. त्याशिवाय फोनवरून आलेल्या राज्यभरातल्या प्रेक्षकांच्या, कधीकधी तर राज्याबाहेरचे प्रेक्षक देखील असतात, ते देखील फोन करतात. या सगळ्यांच्या प्रश्नांना डॉक्टर उत्तरं देत असतात. सुरुवातीला आपण डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल एका व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून जाणून घेऊया. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, तुमचं सामच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार प्रेक्षक. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपला नेहमीसारखा मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. जरा प्रसंग हा वेगळा आहे, थोडासा चक्रावून टाकणार आहे. दादर सेंटरवरचा प्रसंग आहे. दादर ओपीडीला एक 63 वर्षाचा माणूस आला. अतिशय छान पर्सनॅलिटी, उंच, पुरा, वय पण 63, पण वाटतं एकदम म्हणजे तो माणूस अगदी 50च्या घरातला वाटत होता. सरांनी विचारलं की काय करता तुम्ही? त्यावर तो बोलला की मी तुमचा मोठा फॅन आहे, फॉलोअर आहे, मी स्वतः मॉडेलिंगमध्ये कार्यरत आहे आणि व्यवसायाने मी संधी लेखापाल आहे. सुखी जीवनाचा मंत्र हा शो रेग्युलर पाहतो आणि खूप वर्षापासून तुम्हाला भेटण्याचा प्लॅन करत होतो, पण योग काय जुळून येत नव्हता. सरांनी विचारलं की काय निमित्तानं तुम्ही इथे येणं केलं? तो म्हटला की सर, मी आता बिनधास्त बोलतो, कारण डॉक्टर आणि वकिलांपासून कधीही काही लपवायचं नसतं. जे असेल ते खरं खरं सांगायचं असतं, तरच आपला फायदा असतो. तर सर बोले छान, सांगा. तर तो म्हटला की सर, मी आता एवढा फिट आहे कारण मी सेक्सुअली फार ॲक्टिव्ह होतो. साहजिकच आहे, कारण मॉडेलिंग असल्यामुळे माझ्या खूप मैत्रिणी देखील आहेत. पण सर, आता एक माझा प्रॉब्लेम झाला आहे की मला खूप लैंगिक कमजोरी आली आहे आणि माझा परफॉर्मन्स आणि टायमिंग हा अतिशय कमी झाला आहे. आणि हो, विशेष म्हणजे मला हे घरी जास्त जाणवतं, पण बाहेर जर मी असलो तर मात्र मी एकदम ओके असतो. सर शांतपणे ऐकत होते. सर गृहस्थांना बोलले की तुम्ही अगदी प्रामाणिकपणे सांगतायत, ही चांगली गोष्ट आहे, आणखी काही सांगा, असं का होतं? तर तो गृहस्थ बोलले, खरं सांगू सर की पत्नीसोबत अशाच एक बाब घडलेली आहे, एक असं घटना घडलेली आहे, त्यामुळे मी नर्वस आहे. तिच्या ब्रेस्टमध्ये म्हणजे तिच्या स्तनामध्ये, छातीवर एक गाठ झालेली आहे आणि ती सर्जरीद्वारे किंवा म्हणजे ऑपरेशन करून ती काढली देखील आहे. या घटनेला आता 6 महिने देखील झाले. ती आता एकदम ओके आहे. पण सर, मला ब्रेस्ट फोरप्ले केल्याशिवाय मला उत्तेजना येत नाही. माझी ती आवड होती, स्तनांशी खेळणं, स्तनांशी रोमांस करणं, पण आता तिचं ते सर्जरी केलेली आहे ब्रेस्टची, त्यामुळे मला त्यातनं काही आनंद मिळत नाही. पण पत्नी म्हणते की माझ्या स्तनांना हाती लावायचं नाही, बाकी काय करायचं ते करा. सर, आता माझा प्रॉब्लेम तिला कसं सांगू की आता मला घरी काय करावं ते समजत नाही. आणि ही बाब फक्त तुम्हीच समजू शकता, माझा जो इश्यू आहे तो. आता काही ट्रीटमेंट द्या, पण मला या समस्येतून बाहेर काढा, अशी ते विनंती गृहस्थ ते करू लागले. सरांनी गृहस्थांना समजावलं आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका सांगितलं. या समस्येतून तुम्ही अगदी 100% बाहेर याल असा विश्वास देखील डॉक्टरांनी दिला. त्यानंतर डॉक्टरांनी मेडिकल थेरपी चालू केली. गरज पडल्यास स्पी-शॉट थेरपी आणि व्हॅक्यूम थेरपी देखील करू असं देखील त्या गृहस्थांना सांगितलं. सरांनी त्यांच्या पत्नीला देखील काउन्सिलिंगसाठी घेऊन यायला सांगितलं. त्यानंतर गृहस्थ अगदी रिलॅक्स झाले आणि बोलले, यातून मी बाहेर निघालो की तुमच्या सुखी जीवनाचा मंत्र या शोचा प्रचार प्रसार करणार. सर बोले, तुम्ही या समस्येतून बाहेर येणारच आणि तुम्ही मॉडेलिंगमध्ये असल्यामुळे लैंगिक शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकाल असं देखील डॉक्टरांनी सांगितलं. मेडिकल टर्ममध्ये या समस्येला सायकोजेनिक सेक्सुअल डायफंक्शन असं म्हणतात. सर, मी म्हणजे खरंच आत्तापर्यंत अनेक मी प्रसंग असे वाचले, लोकांना सांगितले, खरंच वेगळा प्रसंग आहे. नक्कीच नक्कीच. आणि 50% पॉप्युलेशन अशी सफर होणारी आहे. म्हणजे शरीरातला एखादा भाग कुणाला तरी आवडतो, पण तोच जर भाग डॅमेज झाला तर तुम्ही किती चोकअप होऊ शकता? आता साधं उदाहरण देऊ का? सकाळी उठल्याबरोबर मला पेपर वाचल्याशिवाय
म्हणजे होत नाही, दिवसाला सुरुवात होते चहा घेतल्याशिवाय होत नाही, बऱ्याचदा पर्सनल क्रिया करताना देखील काही अशा गोष्टी असतात. हे कुठेतरी सायकोलॉजिकली तुम्ही त्याला बाउंड केलं. बरोबर, म्हणजे गृहस्थांसारख्या समस्या अनेकांच्या असू शकतात, खूप जण असतात. आणि ह्याचं विश्लेषण सायकोजेनिक कॉज कसं आहे, म्हणजे ब्रेस्ट हा फक्त पॉइंट नाही, इतर सुद्धा अवयव असू शकतो. आणखी बरेच अवयव सवयी देखील आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल सवय सांगतो, मी काही सिगारेट घेतल्याशिवाय मला काही होत नाही, मी काही तंबाखू घेतल्याशिवाय होत नाही, हे तुम्ही कमांड देताय ब्रेनला. ती कमांड तुम्ही दिली, आता लर्निंग दिलेले, डी लर्निंग करायचे. आता ट्रीटमेंट कशी आहे सांगूया आपण. जरूर. सर्वप्रथम मी जगभरातील सर्व साम टी व्हीच्या या लाईव्ह शोमध्ये सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागात अगदी मनापासून स्वागत, तुमचं अभिनंदन, तुमचं कौतुक. लागलीच थोड्या तासातच येणाऱ्या हनुमान जयंतीच्या सर्व जणांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि ह्या दिनी ह्या सुरुवातीला एक आपल्याला असं एक बल मिळो, एक इच्छाशक्ती मिळो, एक अशी शक्ती प्रदान हो जेणेकरून सर्वांच्या जीवनामध्ये एक सुखी जीवनाचा मंत्र चालू हो. सायकोजेनिक सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे असं काही असतं का? बरेचदा आपण काय म्हणतो, हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे का? नाही, सायकोजेनिक आहे, न्यूरोजेनिक आहे, वॉस्क्युलोजेनिक आहे, कार्पोरल आहे, कंडिशन रिफ्लेक्स आहे. माझ्याकडे असे बरेच जण असतात, सर मला घरी परफॉर्मन्स नाही पण बाहेर होतो, मला ट्रीटमेंट काय द्यायला पाहिजे? फक्त मेडिसिन काम करेल का यावर? नाही. या ठिकाणी पार्टनरसोबतचं कम्युनिकेशन, गिरीजी आपल्या पार्टनरसोबत कम्युनिकेशन ठेवणं, त्यांना काय आवडतं काय आवडत नाही, अहो विचारा तरी ना. अगदी अगदी. तुम्ही न विचारता जर तुम्ही ॲक्शन मोडमध्ये गेले, तुम्ही सांगा कोणाला आवडेल का? हीच खरी ट्रीटमेंट आहे. कम्युनिकेशन एकमेकांसोबत ठेवणे, ॲडजस्टमेंट, आणि त्यांना नुसतं विचारा. हो, तुम्ही जर परमिशन घेतली ना, मला वाटतं ते पाहिजे तर मला अलाव करतील, पण कम्युनिकेशन नक्की ठेवणं आवश्यक आहे. आणि आपल्या पूर्ण चर्चासत्रात आपण हे डिस्कस करणार आहोत. सुसंवाद खूप महत्त्वाचा आहे. डॉक्टर, फोन यायला सुरुवात झालेली आहे. पहिला फोन जळगाववरून आहे. विचार संजय, काय प्रश्न आहे? सर नमस्कार. नमस्कार जी, बोला. सर, नियमित संबंध ठेवल्याने युरिन कंट्रोलसाठी काही फायदा होतो का, याबद्दल माहिती पाहिजे होती. अच्छा, मला एक महत्त्वाचं सांगा, तुमच्या पार्टनरचं वय किती आहे? 55. अच्छा अच्छा, काही हरकत नाही, नक्कीच सांगूया तुम्हाला. ॲक्टिव्हिटीचा संबंध हा युरिन कंट्रोलवर होतो का? आणि पार्टनरचं वय काय विचारलं? फिमेल्समध्ये पोस्ट डिलिव्हरी आहे, शरीरात बदल झालेले आहेत, मेन्सेस आहेत, त्यानंतर त्या ठिकाणी युरिन लिकेज होण्याचा प्रॉब्लेम असतो. आणि यामुळं कसं डिस्फंक्शन होतं सांगूया. जरूर. मित्रांसाठी महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा, नैसर्गिक गोष्टी तुम्ही टाळू शकत नाही. वय वाढणं टाळता येत नाही, तुमची फिमेल पार्टनरमध्ये असलेली डिलिव्हरी होणं आहे, मेन्सेस आहे, नंतर इन्व्होल्युशन म्हणजे ते युट्रस इन्व्हॉल्व व्हायला लागतं. मग अशा वेळेला इन्व्हॉल्व होताना काही कारणामुळे खालचा फ्लोअर जर वीक असेल, त्या ठिकाणी लघवीचं लिकेज होणं, शिंक आली, खोकला आला, काही जण इव्हन झाडताना किंवा बसून उठताना देखील होतं. मग अशा केसमध्ये सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये पेल्विक फ्लोअर हा ऑर्गॅझममुळं स्ट्रॉंग होत असतो. ऑर्गॅझम म्हणजे काय? तर पिबोकॉक्सिजियल लिगामेंट आणि बाजूच्या मसल त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट आणि लागतात. आणि म्हणूनच हा एक प्रकारचा किगल एक्झरसाईजसारखा व्यायाम आहे. म्हणून आपल्या पार्टनरची संमती असताना ॲक्टिव्हिटी करून तुमचं रेग्युलरली क्रिया केली तर नुसतंच त्या ठिकाणी योनीचा सैलपणाच नाही, ते युरिनचं कंट्रोल देखील तुम्हाला येतं. मग विचार करा, औषध गोळी नंतर आली ना, अगोदर नैसर्गिक पद्धतीने तुम्ही नीट करू शकता. हे निसर्गाने दिलेलं मोठं गिफ्ट आहे, पण वापरता आलं पाहिजे. ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची. पुढच्या फोनकडे वळूया आपण. स्वाती, विचारा, काय प्रश्न आहे? सर नमस्कार. सर, मला हे विचारायचं आहे की रजोनिवृत्तीवर सेक्सचा काही परिणाम होतो का, त्याबद्दल परत एकदा विचारा मला. रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉजवर सेक्सचा काही परिणाम होतो का? अच्छा, तुमचं वय सांगा मला. माझं वय 47 आहे सर. 47. मग सध्या काही तुम्हाला त्रास वाटतोय का? त्रास म्हणजे असं कोरडेपणा पण वाटतो आणि असं अशी इच्छा नाही होत. अच्छा, अतिशय सुंदर, तुम्ही चांगला प्रश्न आहे स्वाती, खरंच. कारण हा प्रश्न अनेक महिलांच्या मनातील प्रश्न. राईट. म्हणजे मिनोपॉज येताना पार्टनर एवढा डिस्टर्ब असतो आणि त्यावेळेला मेल पार्टनर आक्रमक असतो. मला हे पाहिजे, मला माहित नाही, म्हणजे तुझं काय चालू आहे, तुझं मिनोपॉज, हो ते लक्ष द्या. बरोबर बरोबर. काय सांगितलं? कोरडेपणा आहे, लुब्रिकेशन नाही, आणि आता तुम्हाला ऍक्ट करायचं आहे, भांडणं होतील की नाही? अगदी बरोबर. मग आपण हे सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये हे समुपदेशन करणं आवश्यक आहे. सांगूया आपण. हजारो प्रेक्षकांपर्यंत तुमचं उत्तर खूप महत्त्वाचं असणार आहे. महत्त्वाचं आहे, नक्कीच सांगूया. सेक्शुअल ॲक्टिव्हिटी ह्या हार्मोनल प्ले आहे. हार्मोनल प्ले म्हणजे काय? जरी बाहेरनं बॉडी तुम्हाला दिसत असेल की नेहमीच रेडी आहे का, असं वाटतं खूप जणांना की हे नेहमीच रेडी असणार आहे, अजिबात नाही.
अराउजल हे जसं स्त्रियांना आहे तसं पुरुषांना आहे रजोवृत्ती. म्हणजे मेन्सेस समजा जी जातात ते आयडियली 45 ते 50 मध्ये जायला पाहिजेत. सध्या काय झालं सांगू का, तुमच्या खाण्याच्या सवयी, स्मोकिंग, ड्रिंकिंग, मला आणखी काय गोष्टी असतील, अहो तुम्ही 40च्या आत तुम्हाला रजोवृत्ती येते, पण ॲक्टिव्हिटी जर रेग्युलर राहिली तर ही रजोवृत्ती पुढे ढकलायला कामाला येते. आणि याचा फायदा कसा होतो, यांनी सांगितलं मला ड्रायनेस झाला, मला पेन होतो, मला अँझायटी जास्त आहे, मला राग येतो, मला चिडचिड होतं. मग ॲक्टिव्हिटी रेग्युलर म्हणजे किती, आठवड्यातनं मिनिमम 2 ते 3 वेळा आपल्या पार्टनरच्या संमतीने खेळमिळीच्या वातावरणात दोघंही एकदम मूडमध्ये असताना, दोघंही कॉन्शियस असताना, हा शब्द महत्त्वाचा आहे. अगदी बरोबर. आणि मग ही रजोवृत्ती इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉनच्या मात्रा चेंज होतात, डोपॅमिन, ऑक्सिटोसिन बदलतात आणि मग ही जी पाळी लवकर जाऊन जो त्रास होणार आहे तो होत नाही आणि 45 पर्यंत त्या नॉर्मल राहतात. बरोबर. म्हणजे रजोनिवृत्तीचा पुढचा काळ देखील सेक्सच्या दृष्टीने आनंददायी जाऊ शकतो. पार्टनरने समजून घेतलं पाहिजे. डेफिनेटली काही त्याच्यावर सोल्युशन्स देखील आहेत. आणि महत्त्वाचा प्रश्न होता. हो. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. नाशिकवरून पूनम यांचा प्रश्न आहे, विचारा. सर नमस्ते. नमस्ते जी, बोला. पार्टनर सोबत जवळीक तयार करण्यासाठी आणि संबंध करण्या अशा कसा संवाद साधला पाहिजे याबद्दल सांगा सर. मला परत एकदा थोडा आवाज तुमचा गॅप गेला, परत विचारा. पार्टनर सोबत जवळीक तयार करण्यासाठी आणि संबंधासाठी कशा प्रकारे संवाद साधला पाहिजे याबद्दल सांगा सर. खूप खूप चांगला प्रश्न आहे तुमचा, खूप छान. किती सिंपल संवादावर चालू आपण बघा. नाही बघा, म्हणजे हे बघा, आता साधा प्रश्न विचारला मी, बाबा आता तुम्हाला तुमच्या पार्टनरला विचारायचे सिंपल प्रश्न आहे की बाबा तुम्हाला पाहिजे किंवा आज आपला मूड आहे, पण हे विचारायचं कसं, एवढं सोपं नाही. संकोच वाटतो, भीती वाटते. भीतीपेक्षा न विचारता करणं, न विचारता मग इथं त्या ठिकाणी बिनसतं सुरू होतं आणि त्या ठिकाणी आनंदाच्या ऐवजी एक वेगळी परिस्थिती निर्माण होते, पार्टनर दूर जायला लागतो. सांगूया आपण कसं विचारायचं असतं. चांगल्या सेक्ससाठी सुसंवाद, गुड कम्युनिकेशन खूप गरजेचं आहे. आणि दुसरं सांकेतिक भाषा, सांकेतिक भाषा ही कळली पाहिजे. सांगूया आपण. हे बघा, जसं प्रत्येकाला तहान लागते, भूक लागते. बरेचदा कसं असतं माहिती आहे की आपण बऱ्याचदा म्हणतो की पार्टनरचं नाव म्हणणं म्हणजे हा असतं, पण ते इतक्या लेवलपर्यंत जायचं ना की ते एकदम नाही म्हणलं तरी हा नाही समजायचं. तर ती बॉर्डर लाईन असते, समजायची असते. बरोबर. फॉर एक्झाम्पल की तुमचा पार्टनर आहे, आज तो म्हणतो आपण कुठेतरी फिरायला जाऊ, कुठेतरी आपण शॉपिंगला जाऊ, कुठेतरी आपण हॉटेलला जाऊ, पण तुम्हाला ते नाही कळत. तुम्हाला काय कशाला जायचं बाहेर म्हणे, बरोबर आहे ना. मग हे म्हणणं म्हणजे काय असतं, त्यांना मूड आहे. मग अशा केसमध्ये एक बॉडी लँग्वेज असते, एक जवळीक असते, एक अटॅचमेंट असते, एक बोलणं असतं. अहो ॲक्ट हा शेवटी आला, म्हणजे प्रत्येक पिक्चरला सुरुवात जशी असतं तर शेवट असतो. ॲक्ट हा त्याचा पार्ट आहे, पण एक सेक्शुअलिटी आहे, सेन्शुअलिटी आहे, एक प्रेमळपणा आहे, एक दोन शब्द बोलणं आहे, जवळ बसणं आहे. तो जो आल्हाददायकपणा, एक सेक्युरिटी, एक प्रोटेक्शन, ही त्या पार्टनरची स्त्रीची गरज असते. आणि ही गरज जोपर्यंत तुम्ही सांकेतिक भाषेने ओळखणार नाही, तुम्हाला कुणी असं या आता मी रेडी आहे असं म्हणणार नाही. तुम्ही ओळखून घ्या, समजून घ्या, हीच ती भाषा असते आणि त्यातनं तुम्ही ॲड केला तर खरा आनंद मिळतो. सर तुम्ही तज्ञ आहेत आणि तुम्ही दिल्या ज्या टिप्स सगळ्या दाम्पत्याने फॉलो केल्या तर नक्कीच त्यांचं सेक्सच्या दृष्टीने जीवन आणखी आनंदी होऊ शकतं. शुअरली. पुढच्या फोनकडे जाऊ आपण. हरकत नाही. धुळ्यातून राजू पाटील आहेत. विचारा राजू पाटील, काय प्रश्न आहे तुमचा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. नियमित संबंध ठेवल्याने मूतखड्याच्या आजारावर काही परिणाम होतो का, त्याबद्दल माहिती सांगा. तुम्हाला सध्या काही त्रास आहे का. आहे सर. बरं, काय त्रास होतो सांगा मला. लघवीला जाताना त्रास होतो सर. सांगा सांगा. लघवीला जाताना त्रास होतो सर. बरं, आणि वय काय तुमचं आता. 35. चला, खूप छान प्रश्न. सांगूया तुम्हाला. बरेच जण म्हणते काय संबंध असणार आहे म्हणे. अहो मी तर बरेचदा मी सांगून थकतो लोकांना, नाही नाही हे फक्त एन्जॉयमेंटचा पार्ट आहे. अहो पण निसर्गानं बनवताना हे एन्जॉयमध्येच तुमचं फिटनेस दिलेलं आहे. आता कुणी असं विचार करेल का की तुमच्या ह्या ॲक्टिव्हिटीमुळं मुतखडा हा टाळला जातो किंवा मुतखडा निघून जातो. आश्चर्य वाटेल ना. आश्चर्य वाटेल. पण त्याचं विज्ञान आहे, सांगूया आपण. येस. परत मी सांगतो, हार्मोन्स म्हणजे समजा लहान आकाराचे 4 मिलीमीटर टू 6 मिलीमीटरचे जे छोटे स्टोन असतात. युरेटरची जी वॉल आहे म्हणजे मूत्रवाहिनी, किडनीपासून ते ब्लॅडरपर्यंत येणारा जो रस्ता असतो तो लवचिक असतो आणि ॲक्टिव्हिटीमध्ये ऑक्सिटोसिन, रिलॅक्संट हार्मोन, डोपॅमिन आहे, इतर प्रकारचे हार्मोन रिलीज झाल्यामुळं ते जे युरेटर आहे ते लॅक्स होतं, डिलं होतं किंवा त्याची पल्सटिलिटी वाढते आणि लहान स्टोन हे बऱ्याचदा आपोआप युरितनं पास व्हायला लागतात. इवन प्रत्येक गोष्ट मी
सेक्सचे बेनिफिट सांगताना हे फक्त पुरुषांसाठी नाही, हे दोघांसाठी असतं. म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ज्याला मल्टिपल मुतखडा आहे, नेहमीच त्याला ते पास होतात, हीच म्हणजे ट्रीटमेंट आहे असं धरून चालायचं नसतं. तर बाकीच्या एंडोस्कोपिया आहे, लिथोट्रिप्सी आहे, त्यासोबत लहान स्टोनला प्रिव्हेंट करण्यासाठी तुमची ॲक्टिव्हिटी परत सांगतो आपल्या पार्टनरच्या संमतीने केली तर तुम्ही किती निरोगी राहू शकता. मला वाटतं कोणालाच आजारी पडायची गरज नाही. अगदी बरोबर. स्वच्छताचा मुद्दा आहेच, हायजीन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचा फोन परभणीतून आहे. हरकत नाही. सोनाली विचारा, काय प्रश्न आहे? नमस्कार, आम्ही ऐकतोय, बोला. काही तांत्रिक कारणामुळे व्यत्यय आवाज असेल, येत नाही, कदाचित फोन ड्रॉप झाला असेल. नाही. परत आपले मेलवरचे काही क्वेश्चन घेऊया आपण. अगदी बरोबर आहे. तुमचा आपला कार्यक्रम सुरू झाल्यानंतर अनेकांना विचारायचे असतात, फोन करत नाहीत, पण त्याच्या मनातला प्रश्न असतो. म्हणजे ओव्हरऑल तुमच्या आयुष्यमान. अगदी बरोबर. म्हणजे तुमचं आयुष्यमान कसं वाढतं. बरोबर. आणि अनेकांचा एक मी बघतो एक महत्त्वाचा प्रश्न असतो की हार्ट आमचं चांगलं राहील, राईट. 50 नंतर आम्ही जर सेक्स व्यवस्थित ठेवला तर आमचं हृदय सुदृढ राहील का, हा अनेकांचा प्रश्न असतो. पण मी एक महत्त्वाची गोष्ट सांगू का, तुम्ही 100 वर्ष जगू शकता हेच तुम्ही विसरत चालले. अगदी बरोबर. म्हणजे तुमचं दिलेलं टार्गेट तुम्ही एवढं कमी केलं तर कशा पद्धतीने तुमची इच्छाशक्ती तयार होईल सांगूया आपण. सर मला वाटतं फोन बरं डिस्कस करूया. सोनाली विचारा, काय प्रश्न आहे? बोला, ऐकतोय आम्ही. सोनाली थेट विचारा प्रश्न. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, वय वाढल्याने सेक्सवर काही परिणाम होतो का सर, त्याबद्दल माहिती द्या. म्हणजे वय वाढल्याने काही ऍक्टिव्हिटीवर परिणाम होतो का? बरोबर आहे. हो सर, हो. मग ह्याच उत्तर सेम आलं. आपण आता सेम मुद्दा अँटी एजिंग किंवा तुमचं आयुमान कसं वाढवता येईल किंवा हृदयाचं स्वास्थ्य कसं ठेवता येईल, बरोबर. हे कंबाईन कॉमन सांगूया. असं की 50-55 नंतर सेक्सची भावना कमी होते पार्टनरमध्ये. आणि त्याचंही काय कारण आहे सांगूया आपण. आपण नेहमी सांगतो बा आपलं वय वाढलं, केस पांढरे झाले, टक्कल पडलं, चष्मा लागला, हातात काठी आली, असं काहीतरी आपल्या ऑर्गनला होत असेल ना, मग त्यालाही काही मेंटेनन्स असेल ना. काय असतं महत्त्वाचं, जसं वय वाढत जाईल तसे हार्मोन बदलतात, टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा कमी होतात, म्हणून भावना कमी होते. आता अदर वे राऊंड तुम्ही जर सेक्शुअली ॲक्टिव्ह राहिले आपल्या ओन नॉन इन्फेक्टेड पार्टनर्स होत बाय कन्सेंट, तर होतं काय या ठिकाणी तुमच्या हृदयाचा फ्लो वाढतो, हृदयाकडे 10 पटीने ऑक्सिजन सप्लाय आणि ब्लड सप्लाय जातो. मग हृदयाची हेल्थ वाढली की ब्रेनची वाढली, ब्रेनची वाढली की लिव्हरची वाढली. म्हणजे ओव्हरऑल पूर्ण ऑर्गनचं स्वास्थ्य जर वाढलं तर आपलं आयुष्यमान नक्कीच वाढणार. आणि महत्त्वाचं ॲक्टिव्हिटीमध्ये स्किनमध्ये जे कोलॅजन असतं, म्हणजे आपण यंग का दिसतो की ते कोलॅजन तयार करण्याची कॅपॅसिटी ॲक्टिव्हिटीमध्ये असते, कारण इस्ट्रोजन त्या ठिकाणी जास्त तयार होतं, त्यामुळे स्किन यंग दिसते, रिंकल येत नाही, वय कमी दिसायला लागतं. एक अभ्यास झालेला आहे कॅलिफोर्नियामध्ये, लो येतो चेहऱ्यावर. म्हणजे समजा जे रेग्युलर ॲक्ट करतात आणि जे रेग्युलर करत नाहीत, 10 वर्षाचा फरक त्यांच्यामध्ये दिसून येतो. त्या वयापेक्षा हा सगळ्यात मोठा फायदा. नियमित सेक्स करणं आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. नक्की. डॉक्टर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सेक्स बरोबर म्हणजे कमजोरी असेल, बरोबर, कमजोरी सोबतच जर लिंगामध्ये वाकडेपणा असेल आणि पेरुनीची समस्या असेल तर आपण काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे? वाकडेपणा, लिंगाचा वाकडेपणा आणि पेरुनी. खूप जणांना असंही असू शकतं का, जी कल्पना नसते. पण यामुळे पार्टनरला किती पेन होतो, आपल्या पार्टनरमध्ये मग ह्यामुळे का अनबन होते, त्यासाठी हे उत्तर द्यायचं आपल्याला. सांगूया. सर्जरी पण करावी लागते का? नक्कीच त्याला स्टेप्स आहेत, आपण 1 बाय 1 सांगूया. जरूर. या पेरॉनिस प्लेग किंवा तुमच्या अंगातील वाकडेपणा हा प्रकार काय असतो? बऱ्याचदा ॲक्टिव्हिटी करताना रॉंग पोझिशनमध्ये हिटिंग झाल्यामुळे फ्रॅक्चर होतं. बऱ्याचदा विगरस मास्टरबेशनमुळे त्या ठिकाणी मायक्रो हिमरेज आणि ब्लिडिंग होतात. मग अशा वेळेला त्या ठिकाणी कॅल्शियमची गाठ बनते. ती गाठ बनल्यानंतर त्या ठिकाणी एक बेंड यायला सुरू होतो, पेन होतो. अशा केसमध्ये इनिशियल फेजमध्ये सहसा आपल्याकडे कुणी येत नाही, लाजून बुजून घरीच बसतात. मग ते मेडिसिनच्या स्टेजमधून बाहेर जातं. मग आहे यावर पी-शॉट थेरपी, ज्यामध्ये की प्लेटलेट ॲक्टिवेट करून आपण इंजेक्ट करतो. निओफायब्रोजेनेसिस, न्यूरोवास्क्युलोजेनेसिस, न्यूरोजेनेसिस, नवीन टिश्यू बनते, त्या स्टेटपणा येतो, कमजोरी कमी होते. पण याने देखील कमी नाही झालं तर रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणजे बोहाईन गाठ, पेरिकार्डियल ग्राफ्ट असतात, हे म्हणजे रेडीमेड बाहेरनं मिळतात, स्टराईल असतात. ते सर्जरी करून तो गाठ आहे किंवा वाकडेपणा काढणे, त्याला पॅच देणे आणि सर्जरी करणे हा अतिशय उत्तम उपाय असतो. आणि हे केल्यानंतर त्यांच्यातली कमजोरी ही कम्प्लिटली निघून जाते. फक्त तज्ञांना भेटणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. डॉक्टर, इंटरेस्टिंग पार्ट आपल्या कार्यक्रमातला भाग्यवान विजेता. नक्कीच सांगूया आपण. जरूर. मागच्या वेळेसचे विजेते आपले सागर तुपे ठाण्याचे आपल्या सेंटरला आले. त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, पुस्तक घेतलं, आपल्या मित्रांसाठी देखील घेऊन गेले आणि खूप वर्षापासून त्यांना भेटायचं. पहा तुम्ही किती आनंदित होतात एकदम ते. तर त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. अशाच प्रकारे
सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला ते आता तुमच्या हातात चिठ्ठी आहे. काढावी लागेल. भाऊ बघूया भाऊ महाराष्ट्रातला म्हणजे- कुठल्या जिल्ह्यातला तो भाग्यवान आणि- विजेता आहे. आणि जे विजेता येतात ते तुम्हाला स्पेशली धन्यवाद देण्यासाठी सांगतात. तुम्ही त्यांच्या समोर सांगतोय आज तुम्हाला. बघूया कोणाचं नाव आहे. वा, आपण गेलो पुणे देहूला. पुण्यात. हा, विशाल परदेशी यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं त्यांनी की कमजोरीसोबत जर कॅन्सर असेल तर काय ट्रीटमेंट द्यायला पाहिजे आणि ही देता येते का? नक्कीच देता येते. तर न लाजता न बसता तुम्ही जर तज्ज्ञांना दाखवलं तर इनिशियल फेजमध्ये स्क्वॅमस सेल कार्सिनोमा असेल तर बायोप्सी करून प्रूव्ह झालं तर पार्शियल पिनेक्टोमी करून त्याला आपल्याला रिमूव्ह करता येतं. फक्त बिनाईन फॉर्म असेल तर त्याला आपल्याला फलग्रेट किंवा बर्न करून काढता येतं. नक्कीच यामध्ये काळजी करायची गरज नसते. काहीही गोष्ट असो ॲक्सेप्ट करा, लवकरात लवकर जा, ट्रीटमेंट दिला तर त्यातनं तुम्ही बाहेर येऊ शकता. आणि असा प्रश्न विचारायचा असेल तर साध्या व्हायचा असेल तर आपल्याला प्रश्न हा प्रश्न देऊ म्हणजे ते पुढच्या वेळेस आपल्याला उत्तर देतील. बरोबर. सांगूया आपण प्रश्न सगळ्यात कोणता? महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रम बघायला लागेल. हा, आणि तो पूर्ण पाहिला मिस झाला बरोबर. तर साम टीव्ही सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं पूर्ण पाहता येईल तुम्हाला. कमजोरीसोबत पेरॉनिस प्लेग आणि वाकडेपणा बेंड असेल तर काय ट्रीटमेंट द्यायची हे तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत सांगायचं आहे. फोन करा, व्हॉट्सअप करा, मेसेज करा किंवा आमच्या टीमला तुम्ही सांगू शकता. या ठिकाणी आपल्या चित्रफितीमध्ये अतिशय सुंदर आठवड्यातली पिक्स पाहताय. औरंगाबाद सर्जिकल सोसायटीचा पदग्रहण सोहळा हा कालच्या बुधवारी पार पडला. त्या ठिकाणी मंगेशजी तांदळे प्लास्टिक सर्जन यांचं सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी पदग्रहण देण्यात आलं. त्याचबरोबर प्रेसिडेंट आहेत, ट्रेझरर आहेत, त्यांची एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे, या सर्वांचं त्या ठिकाणी इन्स्टॉलेशन केलं. दरवर्षी ही कमिटी चेंज होत असते. त्यामध्ये एक स्नेहमिलन ठेवण्यात आलं. त्या ठिकाणी सर्व डॉक्टरांचं एक गेट टुगेदर झालं. एक प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, वेगवेगळ्या क्विज आहेत. त्या ठिकाणी एक ओव्हरऑल अतिशय आनंदाचं वातावरण असं मेंटेन राहिलं. आणि या वातावरणामध्ये खेळमिळीच्या वातावरणात हा समारंभ खूप छान प्रकारे पार पडला. आणि नवीन पदग्रहण केलेले सर्व प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी, औरंगाबाद सर्जिकल सोसायटीच्या सर्व डॉक्टरांना अगदी मनापासून शुभेच्छा. आणि वर्षभर वेगवेगळ्या क्लिनिकल ॲक्टिव्हिटी आहेत, वेगळे त्या ठिकाणी प्रोग्राम्स आहेत, वेगवेगळे त्या ठिकाणी वर्कशॉप आहेत. अशा पद्धतीने हे कंप्लीट करून वर्ष हे अतिशय सायंटिफिक पद्धतीने कसं नेता येईल, त्याचबरोबर आपले जे वेगवेगळे क्वेरीज आहेत, प्रश्न आहेत ते सर्वांसोबत शेअर करून वेगवेगळे सेमिनार देखील त्या ठिकाणी ठेवले जातात. आणि परत एकदा आपल्या सर्व दर्शकांना तुम्हाला देखील हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि या बाबतीत आणखी तुम्ही सुखी जीवनाच्या मंत्राच्या बाबतीत सांगू शकता. धन्यवाद. धन्यवाद. महिला आणि पुरुषांना सेक्स किती गरजेचा असतो आणि काही समस्या आली तर त्याचं निराकरण कसं करायचं हे जाणून घेण्यासाठीच तर हा शो आहे. तुमचं लैंगिक जीवन सुदृढ असेल तर निश्चितच त्याचा चांगला परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होतो. आणि यासाठीच हा कार्यक्रम आहे आणि त्यासाठीच तर आपल्याला वेगळ्या टिप्स देतात, त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. डॉक्टर, तुम्ही वेळ काढलात, इथे आला स्टुडिओमध्ये, प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तर दिलीच, पण त्या व्यतिरिक्त देखील तुम्ही सल्ला दिला तो त्यांना दिशादर्शक ठरू शकतो. कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. मात्र पुढच्या भागामध्ये आणखीन नवीन विषयांचं, आणखीन नवीन मुद्द्यांचं आपण भेटणार आहोत. सुखी जीवनाचा मंत्रमध्ये आता इथेच थांबतोय. नमस्कार आणि शुभरात्री. नमस्कार.